मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा कल्पना जाधव यांनी शिवसेनेत केलेल्या पक्षांतरामुळे पक्षात बराच आक्रोश आहे. पक्षांतर केलेल्या लोकांना जनता नक्कीच आदर घडवणार अशा शब्दात मनसेंनी आपला आक्रोश व्यक्त केलाय. भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ आता शिवसेनेमध्येही इनकमिंगला सुरुवात झालीये. मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा कल्पना जाधव, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष सुनील जाधव इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पक्षांतरावर पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतलाय. एका पक्षात स्थिर नसणाऱ्या व्यक्तीकडून लोकांनी काय अपेक्षा कराव्यात, अशांना मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल असं मत नगरसेविका रुपाली पाटील यांनी व्यक्त केलंय. एक लक्षात घ्या, त्यांना शहराध्यक्ष कोणी बनवलं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बनवलं. जर त्यांना त्याची किंमत नसेल आणि जर त्या भूल ताप्याला भुलून जात असतील तर त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला काहीही फरक पडत नाही. 2 महिन्यानंतर त्यांना त्यांची लायकी दिसून येईल. त्याच्यामुळे आम्ही त्याची चिंता करत नाही. ज्यांना जायचंय त्यांनी जावं. जे कट्टर मावळे आहेत मनसैनिक ते इथे उपस्थित आहेत आणि आम्ही आमच्या भाषेत त्यांना काय उत्तर द्यायचं ते देऊ. पण त्या शहर अध्यक्ष होत्या, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करायला असं बाकीचं काही असा दावा वगैरे की नगरसेवक गेल्यानंतर करता येतो तसा येत नाही. पण इथं लक्षात घ्या, नीतिमत्तेचा विषय येतो. आपल्या घरात अशी काही प्रॉब्लेम झाला आपण लगेच घरोबा दुसरा करत नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांनी किंवा जे कोणी पदाधिकारी असेल त्यांनी हा विचार केला पाहिजे. त्यांनी जर दुसरं घर केलं असेल तर लवकरच ते पण कोसळून बसेल. कारण का त्यांना मानच शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. त्या साध्या गृहिणी होत्या, कार्यकर्त्या होत्या. त्यांनी तो विश्वास संपादन केला पक्षामध्ये येऊन स्वतःहून आणि म्हणून त्यांना ते पद दिलं होतं. पण त्या गेल्यामुळे आमच्या पक्षाला कुठलाही फरक पडत नाही. आमची मनसे रणरागिणी टीम तयार आहे आणि आम्ही आमच्या भाषेत त्यांना उत्तर देऊ. पक्षांतर केलेले लोक म्हणजे गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे अशा खरपूस भाषेत मनसे शहर उपाध्यक्षा सौ अर्चनाताई शहा भिवरे पाटील यांनी पक्षांतर केलेल्या लोकांचा समाचार घेतलाय. रुपालीताईंनी सांगितलंच आहे आता तुम्हाला, राहिले ते मावळे गेले ते कावळे. ते कावळेच होते. असेही पहिल्यांदा गेल्या पंचवार्षिकला ते दुसऱ्या पक्षातूनच आले होते. तेव्हाही पक्षाने त्यांना नवीन असल्यामुळे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांना संधी दिली. जसं राजसाहेब नेहमीच म्हणतात की पहिल्यांदा माझा कार्यकर्ता आणि कार्यकर्ता नसेल तर दुसऱ्याचा विचार करू. त्याप्रमाणेच गेल्या पंचवार्षिकला पण झालं. गेल्या पंचवार्षिकला त्यांना तिकीट न दिल्यामुळे ते अपक्ष उभं राहिला. अपक्ष उभं राहिल्यानंतर सुद्धा आमचा तिथे एक उमेदवार होता मनसेचा, त्यांच्यामुळे आमचा उमेदवार पडला 400 मतांनी आमचा उमेदवार पडला. तरीसुद्धा पक्षांनी त्यांना विश्वासात घेऊन वारंवार पदं दिली. त्यांनी खोटी खोटी कामं केली वारंवार. एका दुकानामध्ये ऑफिसचं उद्घाटन केलं, भाजीचं उद्घाटन केलं, झुणका भाकरचं उद्घाटन केलं. तरीसुद्धा पक्षांनी ह्या गोष्टी थोड्याशा इग्नोर करून त्यांना प्रत्येक वेळेस संधी दिली. मग अशा वेळेस ज्या पक्षांनी त्यांना नावारूपाला आणलं त्या पक्षाला सोडून जर ती बाई जाऊ शकते ना, ती कोणाची सख्खी आहे ना आमची सख्खी राहिली, तर ज्या पक्षात गेली आहे त्यांनीही त्या गोष्टीचा विचार करावा की हे सगळं सोडून जेव्हा एखादी बाई येते तेव्हा ती इथून पुढे आपल्यावर सख्खी राहील का नाही, त्याच्यावरती इतर पक्षांनी हा विचार करावा की हे आली इथं राहून काय करणार आहे आणि ती त्यांच्या जवळ पण किती दिवस टिकती ह्याचं आहे ते बघतीलच. पक्षांतर केलेल्या व्यक्तींना आता खरेच अच्छे दिन येतील का, की मतदार त्यांना येणाऱ्या 2017च्या निवडणुकीत काय धडा शिकवतील ही येणारी निवडणूकच ठरवेल.